माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 32वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 32वा. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेचे आचररीती सांगे देवासे बृहस्पती. सहगमन केलिया फळश्रुती येणे परी निरूप येणे. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु. पुसती देव ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता फुलापती. त्यात झाली असेल मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी सहगमना धावे तये नरी नारी. असेल आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असेल कुमार तिने करिता पाप थोर. पुरुष मेन असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य. एक चित्ते प्रेस एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्धापेसी एकान्न जेवावे प्रेयसी. अथवा फल आरेसी अथवा शाकाहार देखा. पुत्रावे नसेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारे गोत्रनाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुषाची म्हणत. पुरुष रूप 8वी चित्त विष्णू स्थाने आरोपी जे. वैशाख माघ कार्तिक मुख मास असे आचार विशेष. माघ मासाने तीर्थास विष्णू स्मरणे करावे. तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते द्यावे छत्रपादुका. हे तिला फुले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाग 16 वरकड नवती धर्मसुकळा. या कारणे आनंदफळा दान दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी. येणे परी एक मासी आचरावे भक्तीने. गंध प्रेमळ पुष्पेशी पूजा करावे केशवासी. रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरी हर. धूप दीप नैवेद्येशी पूजा करावी षोडशी. प्रीती बहु शंकराशी दीपमाळ उजळीता. आपुला पुरुष धावणे नारायण तो म्हणून पूजा करावे एकोमणी. भक्तिभावे प्रियेसा रक्तकृष्ण चित्रवर्ण नेसता जाना दोषभूत. आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे. ऐसा आचार वेदोहीसी असे शास्त्र पुराणेशी. तरी आचरती भक्तीशी सहगमन केले फळ असे. विधवापणे येणे परी आचारी जे नारी. मरण होताची अवसरी पतीशी घेऊन स्वर्गी जाय. जे तुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले म्हणे विस्तारुण. ऐक बाळे तुझे मन जगरी प्रीती ते करे. दुःख सकळ ते जेवणी माझे बोल. ठेवी म्हणी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधना. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी. विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकयेचे. जे आवडे तुझे म्हणे सांगावे माते विस्तारुणे. हस्तमस्तके ठेवणे पुसत असे प्रेम भावे. ऐसे म्हणता अवसरी केले म्हणती ये नारी. विनमितसे करुणोत्तरी भक्तिभावे करोनिया. जय जय गोगेश्वरा तुझी पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तुझी होशी. आले आपणा परदेशात जवळी नाही बंधुप्रात. भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्टाधिक विधवापणे. अशक्य आम्हा स्वामी अपारसे दातारा. तारुण्य रूपन आपणासी लावण्यसी या देहासी. निंदा पवाद शरीरासी घडेल कली वर्तमानी. सत्य शोतो माझे म्हणे पुण्यापार सहगमे. पती सवे संतोषणी जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागोती नमस्कारी माता ठेवणी चरणधरी. स्वामी माते तारी तारी बहुसागरी बुडतसे. करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर. देता झाला भय कर म्हणे पती सवे असावे. जोची ठाव पृशासी जाय माते संघेसी. सांगेन तुझ विशेषी ऐक माते एकचिते. आले ती तुम्ही दुरोणे श्री गुरु भेटी लागोने. आरोग्यपतीसी भावे म्हणून भक्तिभावे करोनिया. ब्रह्मलिखित न चुके जाण. जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन. दुःखी कोणी करू नये काळा जिंकिता नाही कोणी. सर्व एक गृहाचोने भावसे ज्याचे म्हणे त्यासी प्रत्यक्ष से जाण. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सगवणे. अंतकाळ होता क्षणे गुरु दर्शना जाये माय. म्हणून भस्म तये वेळी लावित झाला कपाळी. रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला तेची. योगेश्वर म्हणती तेशी रुद्राक्ष बांधे गळसरीशी. दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दोन करावे. आणि कैक सांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज.
रुद्रसुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊनी आपली देही प्रक्षोणी प्रेतावरी आणूने प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनाने वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्ये वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐस प्रेती येसी सांगून गेला तो तापसी परचिव्रता भावेसी करे आयती तयेवेळी भले विप्र बोलावणे प्रेता प्रायचित देऊने षोडश कर्म आचरणे औपासना करवे त्याते सुस्नात होणे आपण पितांबर नेसून सर्वावकरणे लेवून हळदी कुंकुम लावी तसे औपासन प्रेतासी करविताने विदेसी प्रेत बांधवणे काष्टेशी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेशी निघाली पतिवता कैसी आनंद बहु मानसी प्रेता पुढे जातसे 16 वर्षे दारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परी नदीसी गेली नारीपती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेसेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधीसी ठेविले त्या प्रेतासी बोलावणी सुहासनीसी देती झाली वाने रेखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडे कंठ सूत्रेसी सुवासनीसी देतसे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासनीसी द्रव्य देती ती आपरेसी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करुणे समस्तासी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोवसो द्यावा म्हणतसे माझा पिता शूल पाणी पाता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सहगुणी प्रेम भावे करोनिया समागमी लोक आपुले होते जे कान सवे आले त्यासी सांगतसे बोले जावे परतोणी ग्रामासी कुसता शिशुर मामेसी त्या ते तुम्ही न सांगावेसी प्राण देतील अम्मा सरसी अंशत्या तुम्हाकडील त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे क्षमा येती तीर्थवासे भीमा तीरस्थानसे श्री गुरुचे सानिध्य जाणे आले श्री गुरुचरण दर्शनासी आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषे म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे साधू शेश्वराशी तैसेची आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयऱ्यासी सांगा येणे प्रिय तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळजन आपण असे वदन प्रेताजवळी उभी रे का अग्निकुंडीत तक्षणी घालीत आणि काष्टेशनी तो आठवण झाली तिचे म्हणे योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधितसे प्रेत श्रोणी कंठसूत्री ठेवणी दोन्ही पुसतसे ब्राह्मणासी विनवितसे द्विजासी सकल्प केला ती मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित होईन अग्निकुंडापासी आज्ञा झाल्या वेगेशी त्वरित येईन म्हणतसे ऐकुणी त्याचे वचन म्हणती समस्त विध्वजन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊने तुम्ही यावे कुसवणी या ब्राह्मणासी निघाले नारी संगमासी जयते असे ऋषिकेशशी श्री नृसिंह सरस्वती सवेती नगरवधारी स ब्राह्मण नानाप्री कौतुकवाती मनोहरी पतिव्रता स्त्रियसी जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेशरी अभाग्या पुरे पूर्वापरी म्हणून आम्हा वेले तू त्रिमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून वाणिती सकळ जन अपराध आपण काय केले 20 गावे भेटीस आले माता पित्या ते विसरले तुझ्या ध्यानी स्वामी या आरोग्य होईल पतीशी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा शिंदो पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला अम्मासी म्हणून येथे पुसावायचे जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे प्री ध्यान करीत आली अमरजा संगम त्वरित वृक्षसे अश्वत्थ देखती झाली स्वामियासी उभी ठाकोनिया दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरुवणती तय अवसरी सुहासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागोती नमन करी एकभक्ती पुनरपी स्वामी तेने चरिती अष्टपुत्री होय म्हणतसे ऐसे वचन ऐकून हर्षकरीती सकळजन सांगता ती विस्तारून श्री गुरुपासी तये वेळी विप्रमणती स्वामी यासी ईच्या पती पंचतत्वासी पावला परमधामासी सुहासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सगमनासी निरोप द्याव्या तुम्हापासी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येचे ऐकोणी ब्राह्मणाचे वचन श्री गुरु म्हणती हसून याचे स्थिर अहे पण मरण कैसे घडे इसे म्हणते श्री गुरु तये वेळी आपण प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवने भाळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विजासी आमचे वाक्य झाले इसी अभेपण स्थिर येसी संध्या नदरा म्हणतो ह्या बोलाचा निर्धारू राखील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू
आना म्हणती आपणाजवळी. श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत. लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळी जन. हे तुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी. पूजा करीती म्हण हरी श्री गुरुची भक्तीने. रुद्र सुक्त म्हणून अभिषेक करीती गुरुचरणी. षोडोपचार विस्तारुणी पूजा करीती भक्तीसी. तीत पूजा नाना परे पूजा करीती उपचारी. हे तुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासे. प्रेत आणून या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणते विप्रलोका सोडा तोर वस्त्र याचे. चरणतीर्थ तये वेळी देती तया विप्राजळी. प्रोक्षा म्हणती तत्काळी प्रेत सर्वांगी स्तनपन करा. श्री गुरु निरोपे दे ब्राह्मण प्रेतासी करीती स्तनपन. अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी. पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन. उठवणी बैसला तत्क्षण अंग व्रडीत प्रियेसा. नग्न म्हणवणी लाजत प्रेता झाले सर्व चेत. नवी वस्त्रे नेसत येऊणीकडे वेसला. बोलावणी श्रीयेशी पुसतसे विस्तारेसी. कोठे आणले आपणासी येतीश्वर कवन सांग. ही तुके लोक आले असता कावो न करीसी न चेता. निद्रा आली मनोमत्ता म्हणून पुसे स्त्रीसी. ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारुण. उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुशी. चरणावरी माथा ठेवून नमन करीती दोघे जण. पाहती लोक सगळे जन महानंद प्रवर्तला. तयासी नाना परीशी स्तोत्र केले श्री गुरुशी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळे. अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे सर्व दोषी. वेदांती मुक्ती म्हणा चतुर्वेद पुरुषार्थ. लभ्य झाले तुम्हा सत्ते सांडुनिया संध्या त्वरित. सुखे असा म्हणती देखा हे तुके होता वसरी. मिळाल्या होत्या नगरवासे नगर नारी. जय जयकार परापारे प्रवर्तला तये वेळे. नमन करीते सकळे जन स्तोत्र करीती स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन. जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्रयक होता धूर्त. कुबुद्धिक त्याचे गुरु होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुशी. वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन. ब्रह्मलिखित सत्यदान म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्यूयासी. दिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलेखित सत्य किमित्या. न कळे याच्या अभिप्राय निरोपावी गुरुराया. श्री गुरु सांगती सोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसी. पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते पर्यायचा. आम्ही तया ब्रह्मयापासी मागून घेतले कारणेसी. पुढील जन्मात पर्यायसी वर्ष 30 संख्याते. भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापासी. म्हणून सांगती विस्तारेशी तया विप्रवर्गा पुढे. तटस्थ झाले संकट सकळी जन. साष्टांग करीती नमन गेले पुढे स्थाना. ख्याती झाली चौषष्टी. पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात. अंतकरणे संतोष होतो पूजा करीती भक्तीने. अपार द्रव्य वेचून करीती ते आराधन. सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासे. श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार. पूजा सामग्री उपचार आदिती करीती श्री गुरुशी. सिद्धमणे नामधारका पुढे झाले अपूर्व ऐका कथा. असे अति विशेषा सांगेन ऐका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वात्रिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 115. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.